हे बघा आमच्या इथे आज जेवण बनवायचं काम चाललंय. आम्ही आता भीमाशंकरला इकडे होमस्टेमध्ये थांबलो आहे. त्यांनी आम्हाला गॅस वगैरे सगळं यूज करायला दिलं आहे. आमचा गॅस आहे पण तो संपला छोटा. हे बघा इकडे डाळ, त्याच्यामध्ये भात आहे. इकडे आता मेथीची भाजी पण बनवायची आहे. त्यांनी अळूची पानं दिलेत बाहेर अंगणात लावलेली, त्याच्या वड्या करायच्या आहेत. आणि हे इकडे लसूण सोलायचं काम करतात. आणि इकडे माझ्या भाकरी पण रेडी झाल्यात. इकडे घरचं कोबी आहे आणि कोबीची भाजी करायची अजून आम्हाला. मग आमचं जेवण कंप्लीट होईल. मग आम्ही मस्त घरगुती माझ्या हातचं जेवण खूप म्हणजे जवळपास 1 महिन्यानंतर असं म्हटलं तरी चालेल. प्रॉपर सगळं भाकरी भाजी डाळ भात असं आम्ही आज जेवणार आहे. आज गुरुवार आहे, आमचा दोघांचाही उपवास पण आहे. आम्ही तेवढ्यासाठी आता मी जेवण बनवायला घेतलंय मस्त. हा आम्ही उद्या घरी जाणार आहे. आम्ही मागच्या 1 तारखेला घरातनं निघालो होतो. आता उद्या 1 तारीख आहे, आम्ही उद्या घरी पोचू. तर आजचा दिवस आम्ही करून घेतो मजा. मग उद्यापासून कामाला. उद्यापासून आयडी रुटीन आमची. पोरांना डबे करा, स्कूलमध्ये सोडा, स्कूलमध्ये घ्यायला जा. ते माझं काम उद्यापासून चालू होईल. परवापासून ॲक्च्युली आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत घरी पोहोचू. काय हवं तुम्हाला? हे घ्या. आता कोथिंबीर निवडायला घेतली आहेत. आणि आमचे बाकीचे 2 मेंबर आहेत ते जरा कामासाठी बाहेर गेलेत, पण जाताना आम्हाला त्यांनी मेथी निवडून दिली आहे. आम्ही वड्या करायचं बेत केलं होतं, पण आता भजींच्यावर आलं. पण आम्ही अळूच्या पानांची भजी केली आहेत आता, कारण वड्या उकडवायला आमच्याकडे चाळण नाही आहे, त्याच्यामुळे चलता आहे कमी कमी. आणि आमचे नवीन मेंबर आम्हाला आता हेल्प करायला आलेत. कांदा तुम्ही इतका वेळ कुठे होते? सगळीकडे पसारा करून ठेवलाय. आणि यांनी भाजी पण रेडी झाली आहे. आता दुसरी भाजी मेथीची करायला घेतली आहे. चला पुन्हा एकदा सांगा तुम्ही. हे अशी आळशी माणसं आहेत आमच्याकडे. कांदा सोबत अर्धा कांदा पापड्यात टिकून दिला, धुवायला कष्ट नको म्हणून. आणि आमचे 1 मेंबर आहेत ते बाहेर मस्त झोपाळ्यावरती आनंद घेतात. तुम्हाला दिसतील का नाही माहिती नाही, मोबाईलमध्ये तरी समोर बसलेत. हर हर महादेव मित्रांनो, आज 31 तारीख आहे आणि आज आम्ही भीमाशंकर ज्योतिर्लिंगला पोहोचलेलो आहे. सकाळी आम्ही गुरुवारी सकाळी आज आम्ही काकड आरती सकाळची घेतल्यानंतर शिर्डीला आम्ही 12 वाजता निघालो दुपारी शिर्डीहून. आणि इकडं आम्ही पोहोचलो. मग इकडं आम्ही जेवणाचा बेत आम्ही स्वतःच बनवलेलं आहे. या प्रकारचं जेवण आम्ही बनवलेलं आहे. डाळ, भात, सलाड, भाकरी, मेथीची भाजी, कोबी आणि चणा डाळ, अळूवडीची भजी, अळूच्या पानांची भजी बनवलेली आहे आणि पापड. बरेच दिवस झालं इकडचं जेवण आम्ही बरेच दिवस झाले आम्ही इकडं जे आपल्या इकडचं जेवणाची टेस्ट आम्हाला भेटत नव्हती. म्हणजे ज्या प्रकारचं आपण महाराष्ट्रात जेवतो, आज आम्ही हे सगळं बनवलेलं आहे. गुरुवार असल्याने उपवास पण होता. जेवण
महादेव मित्रांनो, आज 1 सप्टेंबर आहे. 1 ऑगस्टला आम्ही घरातून निघालो होतो 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम यात्रा करण्यासाठी. आणि आज आमचं शेवटचं ज्योतिर्लिंग 12वं कंप्लीट झालेलं आहे. आता आम्ही भीमाशंकर ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतलं आहे. पहाटे 5 वाजता आम्ही शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि नंतर अभिषेक करून, आता आमचा अभिषेक पूर्ण झालेला आहे आणि आता आम्ही अभिषेक करून मंदिरातनं दर्शन घेऊन बाहेर निघालो आहे. आणि आमचं जे 12 ज्योतिर्लिंगपैकी जे शेवटचं ज्योतिर्लिंग होतं आता हे भीमाशंकर होतं महाराष्ट्रामध्ये आणि आता ते पूर्ण झालेलं आहे. आता इथून आम्ही आमच्या घरी म्हणजे बदलापूरच्या दिशेने रवाना होणार. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. आम्ही भीमाशंकरवरनं दर्शन करून आलेलो आहे. रात्रीचा थोडं चहा पण पिला, चहा बटर. आणि रात्रीचं आमचं थोडंसं भात राहिलेलं आहे, राईस. आता तो ठरलाय काय करायचा. आमचे कुक कांदा कापतायत. कांदा एकदम मस्त छान असं बारीक कापला एकदम. आता फोडणीचा भात, सकाळी सकाळी फोडणीचा भात खाऊन आता आणि आमच्या घरी निघणार आहे. आणि ह्या आमच्या ताई आहेत, त्यांना आता इथूनच घरचं आठवायला लागलं. पोरांना शाळेत सोडायचंय. पुन्हा त्यांची ड्युटी आजपासून चालू होईल, लगेच दुपारपासून. आणि आमच्या इकडे ते साहेब मेन जे बसलेत मालक, त्यांच्या डोक्यात काय विचार आले ते अजून माहिती नाही.